सो हे गाइज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. सो फ्रेंड्स, आज खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे, कारण की आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो इंग्लिश क्लास 12चा फर्स्ट चॅप्टर आहे अँड ॲस्ट्रॉलॉजर्स अ डे, याचं जे पूर्ण मराठीमध्ये एक्सप्लेनेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, कोणत्याही चॅप्टरचं, इंग्लिशमधल्या चॅप्टरचं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भाषेमध्ये समजून घेणे हे खूप इझी असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर ते आपण एक वेळ समजून घेतलं ना तर ते आपण कधीही विसरू शकत नाही आहे. ठीक आहे, आपल्या भाषेमध्ये समजून घेतलं तर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथं मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आणि ही जी गोष्ट आहे ना, खूप इंटरेस्टिंग गोष्ट होणार आहे. बघा, इथं ज्या गोष्टीमध्ये 2 कॅरेक्टर आहेत आणि हे 2 कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग आहेत आणि लास्टला खूप ट्विस्ट इथं या स्टोरीमध्ये येते. म्हणून लास्टपर्यंत बघा, प्रत्येक शब्दाचा अर्थ बघा. जर तुम्हाला वाटत असेल की या शब्दाचा अर्थ लिहून ठेवला व्हा तर तुम्ही हा लिहून ठेवा. ठीक आहे, तर चला आपण या स्टोरीला सुरुवात करूया. आणि जशी मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे तशी तुम्ही इथं इमॅजिनेशन्स करा. जे कॅरेक्टर्स मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही इथं इमॅजिन करा आणि तसं तुम्हाला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाटेल आणि तुम्हाला गोष्ट जी आहे, स्टोरी जी आहे, एकदम लक्षात राहणार आहे. तर बघा, आपण स्टोरीला सुरुवात करूया. अॅन ॲस्ट्रॉलॉजर्स अ डे. पंच्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स. पंच्युअली ॲट मिड डे म्हणजेच की मध्य दिवशी ही ओपन हिज बॅग, त्यांनी त्याची बॅग उघडली. अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स, आणि त्याची प्रोफेशनल साधने जे आहेत तर त्याने बाहेर काढली. विच कन्सिस्टेड ऑफ, म्हणजे साधने कोणती होती? डझन क्वारीज शेल्स, म्हणजेच की 1 डझन कवळ्या होत्या. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ, म्हणजेच की कापडाचे तुकडे होते चौकोनी. विथ ऑब्स्क्युअर मिस्टेक्स चार्ट्स ऑन इट. ऑब्स्क्युअर मिस्टेक्स म्हणजेच की अस्पष्ट. ऑब्स्क्युअर मिस्टेक्स चार्ट्स ऑन इट, कापडाच्या तुकड्यावरती अस्पष्ट असे चार्ट्स काढलेले होते. अ नोटबुक, नोटबुक होती. अँड अ बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग. पल्मायरा रायटिंग म्हणजेच की खजुराच्या पानावरती लिहिलेलं होतं. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडेंट विथ सॅक्रेड ॲश अँड व्हर्मेलियन. सॅक्रेड ॲश म्हणजे पवित्र राख त्याच्या कपाळावरती लावलेली होती. अँड व्हर्मेलियन, व्हर्मेलियन म्हणजे कुंकवाचा टिळासुद्धा त्याने लावलेला होता. अँड हिज आईज स्पार्क विथ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम, म्हणजेच त्याचे डोळे एकदम चकाकत होते. विच वॉज रिअली अँड आउटकम ऑफ अ कंटिन्युअस लुक फॉर कस्टमर्स. त्याच्या डोळ्याच्या चकाकीवरून वाटत होतं की तो कंटिन्युअसली कस्टमर्सच्या शोधामध्ये आहे. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी प्रोहेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्ट. ॲक्च्युअलमध्ये तो ॲस्ट्रॉलॉजर्स नव्हता, तो इथं भविष्यकर्ता नव्हता, पण त्याच्या डोळ्याच्या चकाकीवरून कपाळाला पवित्र राख लावलेली होती, नंतर डोक्याला टिळा लावलेला होता. तर या सर्व गोष्टीवरून तो ॲक्च्युअलमध्ये भविष्य करणारा वाटत होता. आणि जे सुद्धा क्लायंट्स त्याच्याजवळ येत होते तर त्यांना तो असलीमध्ये, रिअलमध्ये भविष्य करणारा ॲस्ट्रॉलॉजर्स वाटत होता. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इन्हान्स बाय देअर पोझिशन्स. त्याच्या डोळ्याची जी पॉवर होती ती वाढलेली होती, कारण की त्याची पोझिशनच अशी होती. पोझिशन्स कशी होती बघा. ॲज दे प्लेस बिटवीन पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स. पेंटेड फोरहेड म्हणजे त्याच्या कपाळाला जी राख लावलेली होती, आणि डार्क विस्कर, इथं विस्कर्सचा अर्थ होतो दाढी. विच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स. त्याची दाढी आणि कपाळ याच्यामध्ये जे डोळे होते त्या पोझिशन्समुळे तो एकदम इथं पॉवर त्याची वाढलेली होती. इवन हाफ विट्स आईज वुड स्पार्स इन सच अ सेटिंग. म्हणजेच की हाफ विट्स म्हणजे अर्ध बुद्धी असलेला व्यक्तीला सुद्धा जर असे डोळे असले तर तो सुद्धा इथं स्पार्क होईल, म्हणजे त्याची सुद्धा इथं चकाकी दिसणार आहे अशा सेटिंगमध्ये. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. म्हणजेच तो अजून रिअलमध्ये भविष्य करता ॲस्ट्रॉलॉजर्स वाटावा म्हणून ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन, म्हणजेच त्याने गुंडाळलं. भगव्या कलरचा जो दुपट्टा असतो त्याने तो गुंडाळला अराउंड हिज हेड. त्याच्या डोक्याला त्याने भगव्या कलरचा जो दुपट्टा तो त्याने गुंडाळला. दिस कलर स्कीम्स नेवर फेड, म्हणजे अशा प्रकारची जी कलर स्कीम आहे तर ती कधीही फेल होणार नाही आहे. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस और दहलिया. म्हणजेच लोक त्याच्याकडे अट्रॅक्टेड होत होती, जात होती, जसं की इथं बीज म्हणजेच की मधुमक्खी जशी दहलियेच्या स्टॉकवरती, दहलीच्या फुलावरती इथं बसत असतात. सॅट अंडर द बाउज ऑफ स्प्रेडिंग टॅमॅरिन ट्रीज. म्हणजेच अशा चिंचीच्या झाडाखाली तो बसलेला होता की ज्याच्या फांद्या चहूबाजूनी पसरलेल्या होत्या आणि मोठं ते चिंचीचं झाड होतं की तो ज्याच्या खाली बसलेला होता. विच फ्लॅग अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. टाउन हॉल पार्कच्या जवळ जो रस्ता असतो त्या चिंचीच्या झाडाखाली तो बसलेला होता. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. म्हणजे चहूबाजूनी ते
प्लेस जे होतं जी जागा होती तर ती लक्षवेधी अशी जागा होती. सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. म्हणजे असा तो रस्ता होता की ज्यामध्ये लोक ये जा करत होते सकाळपासून ते रात्रीपर्यंत. अ व्हरायटी ऑफ ट्रेड अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. म्हणजेच की तिथं जे होतं मोठी मार्केट अशा प्रकारे होती की तिथं सर्व प्रकारचे दुकाने उपलब्ध होती. बघा आता इथं तुम्हाला पूर्णपणे वर्णन केलेलं आहे की तिथं मार्केट कशा प्रकारे होती. मेडिसिन सेलर ऑफ स्टोलन हार्डवेअर म्हणजेच की चोरीचा माल सुद्धा तिथं विकत घेतला जात होता. अँड अ जंक मॅजिशियन्स म्हणजे जादूगर सुद्धा होते. अँड अबव्ह ऑल अँड ऑक्शनर ऑफ चीप क्लोथ म्हणजेच तिथं स्वस्त दरात कापड सुद्धा मिळत होते. हु क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. म्हणजे कपडे विकण्यासाठी तो इथं गोंगाट करत होता. म्हणजेच काय की कपड्याचं त्याचं दुकान होतं आणि त्याच्याकडे गर्दी यावी लोक यावे म्हणून तो इथं आवाज करत होता. नेक्स्ट टू हिम इन वसीफर्नेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. म्हणजेच की खरमुरे विकणारा एकदम कर्कश आवाजामध्ये गोंगाट करत होता. हु गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे. म्हणजेच तो खरमुरे विकत होता पण दररोज त्याला वेगवेगळे इथं नाव देत होता. कधी कधी तो बॉम्बे आईस्क्रीम म्हणत होता, नेक्स्ट डे दिल्ली अल्मंड म्हणत होता, कधी कधी नंतर कधी कधी राजा डिलिशियस असं म्हणत होता आणि असे बरेच काही नावांनी तो इथं खरमुरे विकत होता. कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू. डॅलिड म्हणजे आकर्षित. तर इथं जे मार्केटमध्ये पूर्ण दुकाने होती पण त्यामधला ॲस्ट्रॉलॉजर्स भविष्यवाणी करणारा सुद्धा आकर्षित करणारा होता. तर हे झालं पूर्ण मार्केटचं वर्णन. तर आता मेन आपली स्टोरी स्टार्ट होणार आहे की ॲस्ट्रॉलॉजर्स कशा प्रकारे इथं त्याचा बिझनेस करत असतो. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर म्हणजेच काय की कंदील विच क्रॅकल्ड अँड स्मोक अप अबव द ग्राउंडनट हिप नियर बाय. म्हणजे जो खरमुरे विकणारा व्यक्ती होता जो खरमुरे विकत होता तर त्याने त्याच्या दुकानामध्ये फ्लेअर म्हणजेच कंदील लावलेला होता. तर त्या कंदिलाच्या उजेडामध्येच ॲस्ट्रॉलॉजर हाफ द इन्हान्समेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाईटिंग. म्हणजेच की त्याला म्युनिसिपल लाईटिंगचा इथं फायदा होत नव्हता, त्याला ती लाईट मिळत नव्हती. द प्लेस वॉज लीट अप बाय शॉप लाईट्स. म्हणजेच काय की म्युनिसिपल लाईटिंग तिथं नव्हती तर त्यामुळे जे इथं दुकाने होती तर त्या दुकानेमधलीच जी लाईटिंग होती तर त्यातूनच तो जो ॲस्ट्रॉलॉजर्स होता त्याच्या चिंचे झाडाखाली तो बसलेला होता तर तिथे लाईटिंग पळत होती. वन ऑर मोर हॅड हिजिंग गॅसलाइट्स. काही जणांकडे गॅसलाइट्स होते. सम हॅड नेक्ड फ्लेअर्स स्टॉक ऑन पोल्सवरती त्यांनी नेक्ड फ्लेअर्स म्हणजेच की कंदील लावलेले होते. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. काही जणांजवळ ओल्ड सायकल लॅम्प्स होते. अँड वन ऑर मोर टू लाईक द ॲस्ट्रॉलॉजर्स. म्हणजे काही जण असे सुद्धा होते एक दोन जण जे की ॲस्ट्रॉलॉजर्स सारखे की ज्यांच्याकडे लाईटिंगची काहीही व्यवस्था नव्हती. मॅनेज विदाउट लाईट ऑफ देअर ओन. म्हणजे स्वतःची लाईट नव्हती. इट वॉज अ बिवल्डरिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. तर बाकीचे दुकानचे जे लाईट होते तर त्यामुळे याच्याजवळ क्रिस क्रॉस लाईट रेज म्हणजेच की लाईटिंगचे इथं रेज येत होते अँड मुव्हिंग शॅडोज. जे लोक ये जा करत होते मार्केटमध्ये तर त्याच्यामुळे या ॲस्ट्रॉलॉजर्सकडे मुव्हिंग शॅडोज इथं पळत होत्या. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर्स व्हेरी वेल. आणि ॲस्ट्रॉलॉजर्सला हे खूप सूट झालं फॉर द सिम्पल रिझन. त्याचं सिम्पल रिझन होतं दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंट ऑफ अँड ॲस्ट्रॉलॉजर्स व्हेन ही बिगन लाईफ. म्हणजे त्याला कुठलाही अंदाज नव्हता की आपण आपली लाईफमध्ये भविष्यवाणी करणारा बनणार. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स. म्हणजेच की त्याला हे सुद्धा माहिती नव्हतं की आता पुढचे आपण जे कस्टमर्स येणार त्यांच्यासोबत काय होणार, आपण त्यांना भविष्यवाणी काय सांगणार. दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. म्हणजेच त्याला अशी भीती वाटत होती की आता आपल्यासोबत काय होणार, आपण इथं भविष्यवाणी सांगणारा इथं बनवून आलेलो आहे. ही वॉज मच मोर स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसन्स कस्टमर्स. म्हणजेच त्याच्याजवळ ते कस्टमर येत होते जसे त्यांना ताऱ्यांची जे तारे अनोळखी होते त्याच प्रकारे इथं जे आहे ॲस्ट्रॉलॉजर्सला सुद्धा तारे स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी वाटत होते. ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टॉनिश एव्हरीवन. तरी पण सुद्धा लोकांना तो जो भविष्यवाणी सांगत होता तर ते लोकांना आनंददायी वाटत होती आणि सर्वांना सॅटिस्फाय करणारी होती. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी प्रॅक्टिस अँड शूड गेसवर्क. म्हणजेच काय की तो रिअलमध्ये भविष्यवाणी करणारा नव्हता पण हे सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्याच्या स्टडीमुळे त्याची जी प्रॅक्टिस आहे आणि गेसवर्क या सर्व
सर्व गोष्टीमुळे तो करू शकत होता. ऑल द सेम इट वॉज अ मच अँड हॉनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर. म्हणजे जसे बाकीचे लोक काम करून पैसे मिळवतात तर त्याच प्रकारे हा एक सुद्धा हॉनेस्ट मॅन होता. ठीक आहे. अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. म्हणजे जे सुद्धा पैसे त्याला मिळतील तर तो डिझर्व करतो, त्याचा हक्क तो असणार आहे की ते पैसे त्याला मिळू शकतात. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. म्हणजेच त्याने त्याचे गाव सोडले कोणताही प्लॅन न करता. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर. म्हणजेच त्याची जे पिढी जात आहे जर ते आतापर्यंत जे काम करत आलेली आहे तर तेच त्याला कंटिन्यू इथं पुढं करावं लागत असतं जर तो त्याच्या विलेजमध्ये असता, त्याच्या गावामध्ये असतात तर. नेमली टिलिंग द लँड म्हणजेच की पीक इथं काढणे, पिकवणे, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपिंग हिज कॉर्नफील्ड. ओके. तर अशाच प्रकारचे त्याला जे आहे कामं करावे लागले असते जर तो गावामध्ये राहिला असता तर. पण त्याने गाव सोडले. बट दॅट वॉज नॉट टू बी. ठीक आहे. पण त्याने तसं केलं नाही, त्याने गाव सोडले. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनी वन. त्याला गाव सोडावे लागले कोणालाही न सांगता. याचं जे रिझन आहे खूप इंटरेस्टिंग आहे. पुढे या गोष्टीमध्ये स्टोरीमध्ये तुम्हाला ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ठीक आहे. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 माइल्स. त्याच्या गावाजवळून तो खूप इथं दूर आला. टू अ व्हिलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज ही अॅन ओशन फ्लोड बिटवीन. म्हणजेच की गावातील जे लोक होते त्यांना सुद्धा आश्चर्य वाटले की अचानक हा जो आहे इथं गायब झाला गावामधून आणि गावामधून गायब होऊन खूप दूर तो आला. ही हॅड वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल, मॅरेज, मनी अँड टँगल ऑफ ह्युमन टाईज. नात्यातील गुंतागुंत, पैसा याचं नॉलेज त्याला झालेलं होतं. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्प हिज परसेप्शन. म्हणजेच की पूर्ण प्रॅक्टिस त्याची झालेली होती तर त्यामुळे त्याचं पूर्ण परफेक्शन तो भविष्यवाणी इथं करत होता. विथिन 5 मिनिट्स ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. म्हणजे जेव्हा तो भविष्यवाणी करत होता ते कस्टमर त्याच्याकडे येत होते तर अगदी 5 मिनिटांमध्ये तो पूर्णपणे प्रॉब्लेम समजून घेत होता आणि भविष्यवाणी एकदम परफेक्ट करत होता. ही चार्ज 3 पैसा पर क्वेश्चन. पर क्वेश्चन एका क्वेश्चनला तो 3 पैसे घेत होता. नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. म्हणजेच तो स्वतः काही बोलत नव्हता जेव्हा की कस्टमर त्याच्याजवळ 10 मिनिटे बोलत नाही. कारण बघा विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन ॲन्सर अँड ॲडवाइसेस. म्हणजेच तो 10 मिनिटामध्ये ओळखून घेत होता की याला काय प्रॉब्लेम आहे आणि याची भविष्यवाणी आपण कशा प्रकारे सांगू शकतो. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिम पाम. म्हणजेच तो त्याला सांगण्याच्या अगोदर त्याचा तळहात इथं पकडत होता आणि भविष्यवाणी करत होता. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुल्लेस्ट रिझन फॉर युअर एफर्ट. म्हणजेच बघा की 9 आउट ऑफ 10 वेअर डिस्पोज टू ॲग्री टू हिम. म्हणजेच कोणती भविष्यवाणी करणारा असो तर तो एक नेहमी वाक्य बोलतोच की तुम्ही प्रयत्न करत आहात पण तुम्हाला जसा रिझल्ट पाहिजे तसा मिळत नाही आहे. तर तो हे नेहमी वाक्य जो आहे 10 पैकी 9 लोक तरी मान्य करतातच. ठीक आहे. तर तो प्रत्येकाला असं बोलत होता आणि त्याचमुळे त्याची जे गेसिंग आहे जो भविष्यवाणी तो सांगत होता एकदम परफेक्ट लोकांना वाटत होतं. ऑर ही क्वेश्चन म्हणजे तो विचारत होता इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड यू. म्हणजेच की अशी तुमच्या जवळ किंवा तुमच्या नात्यांपैकी एक स्त्री आहे का की जे तुमचा राग करते. तर ठीक आहे अशी जे स्त्री कोणा जवळ तरी असतेच. ठीक आहे. म्हणजे राग करणारी असतेच. तो हा प्रत्येकाला क्वेश्चन विचारायचा आणि ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. म्हणजेच काय की प्रत्येकाला वाटायचं की हा बाबा हा जो आहे पूर्णपणे रिअल भविष्यवाणी इथं करतो. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. म्हणजेच की तुमचा जो स्वभाव आहे तर तुमच्या नेचरमुळे स्वभावामुळे तुम्ही कुठे प्रॉब्लेममध्ये आहात असं तो सांगत होता. त्यामुळे लोकांना सुद्धा याच्या भविष्यवाणीवरती विश्वास बसत होता आणि तो सांगायचा हाऊ कॅन यू अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. म्हणजेच की तुमच्या राशीमध्ये शनी आहे असं तो सांगत होता. यू हॅव अ इम्पेटियस नेचर अँड रफ एक्सटेरियर. म्हणजे इम्पेटियस म्हणजेच की उतावीळ स्वभाव आहे तुमचा आणि रफ एक्सटेरियर म्हणजेच की रफ तुमची इथं वागणूक आहे. दिस एंडर्ड टू हिम देअर हार्ट इमिजिएटली. म्हणजेच की जो कस्टमर आहे त्याला पूर्णपणे इथं विश्वास होऊन जातो की हा पूर्णपणे ही भविष्यवाणी खरी सांगत आहे. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. म्हणजेच लोकांना विश्वास होऊन जायचा की हा पूर्णपणे आपल्याला भविष्यवाणी खरी सांगत आहे आणि
आणि रिअलमध्ये ॲस्ट्रॉलॉजर आहे, भविष्यवाणी करणारा आहे. द नट्स वेंडर ब्लीव आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. जो खरमुरे विकणारा दुकानदार होता तर त्याने कंदील बाहेर काढला आणि तो विझवला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. म्हणजेच हा सिग्नल होता भविष्यवाणी करणाऱ्याला ॲस्ट्रॉलॉजरला की आता याला सुद्धा घरी जायचं आहे. सिन्स इट लेफ्ट टू हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटर शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट. म्हणजेच जो खरमुरे विकणारा दुकानदार होता तो तर गेला ॲस्ट्रॉलॉजर्सला अंधारामध्ये सोडून, आणि लिटल शार्प ऑफ ग्रीन लाईट विच स्टेड इन फ्रॉम समवेअर. म्हणजेच की जो ग्रीन लाईट होता तो थोडाफार इथं येत होता ॲस्ट्रॉलॉजर्सकडे. अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. जमिनीला तो टच करत होता. ही पिक ऑफ हिज कॉरिस शेल अँड पॅराफेर्निलिया. म्हणजेच त्याने त्याचे पॅराफेर्निलिया म्हणजे इक्विपमेंट्स जे असते त्याने त्याचे उचलले आणि जे आहे त्याच्या कवळ्यासुद्धा उचलल्या. वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग व्हेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. म्हणजेच ग्रीन लाईट जो आहे तो थोडाफार राहिलेला होता तर तो इक्विपमेंट्स घेऊन बॅगेमध्ये टाकत होता. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. तर त्याने वर पाहिले आणि त्याच्या समोर एक माणूस उभा होता. ही सेन्स अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. त्याला वाटला आपला कस्टमर आहे. यू लुक सो केअरफुल, इट विल बी गुड टू यू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. तू खूप इथं चिंतेमध्ये वाटत आहे तर तू खाली बस आणि माझ्यासोबत बोल, असं ॲस्ट्रॉलॉजर्सनी त्या माणसाला म्हटले. द अदर ग्रॅम्बल्ड सम रिप्लाय वग्युली. म्हणजेच त्याने तोंडातल्या तोंडात काहीतरी अशी गोष्ट म्हटली. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन व्हेअर अपॉन द अदर ट्रस्ट हिज पाल्म अंडर हिज नोज. म्हणजेच जो माणूस होता तर त्याने त्याचा हात ॲस्ट्रॉलॉजर्सच्या नाकापर्यंत नेला आणि म्हणला, यू कॉल युअर सेल्फ अँड ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला भविष्यकर्ता म्हणतो. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज अँड सेड. ॲस्ट्रॉलॉजर्सनी इथं चॅलेंज एक्सेप्ट केला. टिटलिंग द अदर्स पाम टुवर्ड द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. त्या व्यक्तीचा तळहात त्याने घेतला आणि ग्रीन लाईटमध्ये नेला आणि ॲस्ट्रॉलॉजर्स म्हणाला, युअर्स इज नेचर. असं म्हटल्याबरोबरच जो अदर व्यक्ती आहे तो म्हणाला, ओ स्टॉप दॅट. द अदर सेड, टेल मी समथिंग अदर व्हाईल आवर फ्रेंड्स फेल्ड पिक्विड. म्हणजेच तो व्यक्ती चिडला आणि म्हणाला, टेल मी समथिंग अदर व्हाईल. म्हणजेच की मला काहीतरी वेगळं सांग माझ्या भविष्यवाणीबद्दल. आणि आता ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला, आय चार्ज ओनली 3 पैसा पर क्वेश्चन अँड व्हॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. म्हणजेच की तू मला किती पैसे तर देऊ शकतो तुझं भविष्यवाणी सांगण्यासाठी. ॲट धिस द अदर विड्रॉ हिज आर्म, टूक आउट अँड अना अँड फ्लग इट आउट टू हिम. त्या व्यक्तीने ॲस्ट्रॉलॉजर्सच्या हाती असलेला त्याचा तळहात काढला आणि एक आणा आपल्या खिशातून काढून ॲस्ट्रॉलॉजर्सला दिला आणि म्हणाला, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. मला काही प्रश्न आहेत जे की मला तुला विचारायचे आहेत. इफ यू प्रूव्ह यू आर ब्लफिंग. म्हणजेच जर तू मला फसवत आहेत असं मला दिसलं, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. म्हणजेच माझा आणा तुम्हाला परत करायचा व्याजासकट. तर यावरती ॲस्ट्रॉलॉजर्स म्हणाला, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. जर तुला माझे उत्तर समाधानकारी वाटले तर तू मला इथं 5 रुपये देशील का. तर यावरती तो व्यक्ती म्हणाला, नो, नाही देणार. आणि पुन्हा ॲस्ट्रॉलॉजर्स म्हणाला, ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज. तर तू मला 8 आना तरी देशील का. तर यावरती आपला व्यक्ती म्हणाला, ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी अ ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग सेड अँड स्ट्रेंजर. म्हणजे जो अनोळखी माणूस होता, व्यक्ती होता, तर त्याने म्हटलं की जर तू रॉंग असला तर तू चुकीचा असला तर तू मला त्याचे दुप्पट म्हणजेच की 8 आण्याचे दुप्पट मला तू परत द्यायचे. धिस पॅक्ट वॉज एक्सेप्टेड आफ्टर अ लिटर फर्दर आर्ग्युमेंट. म्हणजेच त्यांच्यामध्ये घासघीस झाली, बातचीत झाली आणि तो पॅक्ट म्हणजे करार त्यांचा इथं मान्य त्यांनी केला. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लीड अ चिरूट. जो अदर व्यक्ती होता तर त्याने इथं चिरूट म्हणजे सिगार पेटवली. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर्सनी त्या मॅच लाईटमध्ये सिगार पेटवताना जी इथं माचीसची काडी त्याने पेटवली तर त्या लाईटमध्ये ॲस्ट्रॉलॉजर्सनी त्याचा चेहरा बघितला. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. द अदर सॅट डाऊन सकिंग चिरूट पफिंग आउट सॅट देअर रुथलेसली. म्हणजे तो व्यक्ती खाली बसला, सिगार ओढू लागला.
द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. ॲस्ट्रॉलॉजर्सला अनकम्फर्टेबल वाटू लागलं. हिअर टेक युअर आना बॅक. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. इट इज लेट फॉर मी टुडे. हे तुझा अन्ना वापिस घे. मी असे चॅलेंज आता मी घेत नाही. मला खूप उशीर झालेला आहे घरी जायला, असं ॲस्ट्रॉलॉजर्सनी त्या व्यक्तीला म्हटलं. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. त्याने पुन्हा सामान गुंडाळायला सुरुवात केली ॲस्ट्रॉलॉजर्सनी. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड. तर त्या व्यक्तीने ॲस्ट्रॉलॉजरचं मनगट पकडलं. व्रिस्ट म्हणजे मनगट. अँड सेड आणि म्हणाला, यू कॅनॉट गेट आउट ऑफ इट नाऊ. तू इथून जाऊ शकत नाही. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय एम पासिंग. तर मी इथून जात होतो, तर आता मी चॅलेंज दिलेलं आहे तुला, ते तुला करावंच लागणार. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकम फेंट. आणि ॲस्ट्रॉलॉजर घाबरला. त्याचा हात सुद्धा शिवर्ड म्हणजे थरथर कापत होता. लिव्ह मी टुडे आय विल स्पीक यू टुमारो. मला आज सोड, मी तुझ्यासोबत उद्या बोलणार, असं ॲस्ट्रॉलॉजर्स म्हणाला. द अदर ट्रस्ट हिज पाल्म इन हिज फेस अँड सेड, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. आणि तो व्यक्ती म्हणाला, चॅलेंज हे चॅलेंज आहे, तुला ते पूर्ण करावंच लागणार. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसीड विथ हिज थ्रोट ड्राईंग. घसा कोरडा झालेला होता आणि कोरड्या घशाने तो म्हणायला गेला, देअर इज अ वुमन. आणि लगेच त्या व्यक्तीने म्हटलं, स्टॉप, थांब. सेड द अदर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला ते काहीच नाही पाहिजे. शॉल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. मी ज्या शोधात निघालेलो आहे तर ते सक्सेस होणार आहे का? ॲन्सर दिस अँड गो. याचा ॲन्सर मला दे आणि तू जाऊ शकतोस. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉज ऑल युअर कॉईन्स. जेव्हापर्यंत तू हे उत्तर दे, नाहीतर मला तुझे पूर्ण कॉईंट मला दे, मगच तू इथून जा. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इन्केटेशन्स म्हणजे तो पुटपुटला आणि रिप्लाईड आणि म्हणाला, ऑल राईट आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इनकन्व्हिन्सिंग. म्हणजेच की तुला समाधानकारक वाटलं असं मी जर तुला सांगितलं तर तू मला खूप रुपीज इथं मला तू देशील का, असं ॲस्ट्रॉलॉजर्सनी त्या व्यक्तीला म्हटलं. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. मी काही बोलणार नाही, तुला जे वाटते तू ते कर. आफ्टर अ गुड डील ऑफ हँगलिंग द अदर ॲग्रीड. म्हणजे जो व्यक्ती होता त्यांची डील पूर्णपणे झाली आणि नंतर ॲस्ट्रॉलॉजर्स त्याची भविष्यवाणी त्याला सांगायला जातो. बघा पूर्ण स्टोरी आता पुढे काय होते. यू वेअर लेफ्ट फॉर डेड, आय एम राईट. तुला मरणाला सोडलेलं होतं, मी करेक्ट आहे का, असं ॲस्ट्रॉलॉजर्स म्हणतो. आणि पुन्हा व्यक्ती म्हणतो, टेल मी मोर. म्हणजेच त्या व्यक्तीला तो म्हणतो, अजून मला पुन्हा सांग. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स. म्हणजे तुझ्या शरीरामध्ये चाकू घुसवण्यात आलेला होता. सेड द ॲस्ट्रॉलॉजर्सनी त्याला सांगितलं. गुड फेलो म्हणजेच बरोबर आहे. तो व्यक्ती म्हणाला, ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्केअर व्हॉट एल्स. म्हणजे चाकू त्याच्या छातीवरती लावलेला होता, तर त्याने ती जखम दाखवली त्या ॲस्ट्रॉलॉजर्सला. आणि ॲस्ट्रॉलॉजर्स पुन्हा त्याची पुढची भविष्यवाणी सांगतो. अँड देन यू वेअर पुश्ड इन टू वेल नियर बाय इन द फील्ड यू वेअर लेफ्ट फॉर डाय. म्हणजेच की तुला इथं विहिरीमध्ये ढकलण्यात आलं होतं आणि मरणासाठी सोडून दिलेलं होतं. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल. मी मेलेलो असतो जर इथं जे आजूबाजूनी लोक जात होते जर त्यांनी विहिरीमध्ये डोकावून पाहिलेलं नसतं. पीप म्हणजे डोकावून पाहणे. तर मी मेलेलो असतो. एक्सक्लेम द अदर. आणि तो व्यक्ती ॲस्ट्रॉलॉजरला विचारतो, व्हेन शॉल आय गेट ॲट हिम. तो व्यक्ती मला कधी मिळणार ज्याने मला विहिरीमध्ये ढकललं, चाकू मारला. ही आस क्लेंचिंग हिज फिस्ट. त्याची जो हात आहे तळहात असा फिस्ट म्हणजेच की अशी मुठ्ठी त्याने केली आणि विचारलं, तो व्यक्ती मला कधी मिळणार. इन द नेक्स्ट वर्ल्ड ॲन्सर द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजरनी उत्तर दिलं, पुढच्या जन्मात. नेक्स्ट वर्ल्ड म्हणजे पुढच्या जन्मी तो तुला मिळणार. ही डाईड 4 months ॲगो इन अ फार ऑफ टाउन यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. 4 महिन्या अगोदर तो एका शहरामध्ये मेला जो की इथून खूप दूर आहे, असं ॲस्ट्रॉलॉजर्सनी त्याला उत्तर दिलं. द अदर ग्रोन ऑन हिअरिंग इट. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसीड. त्या व्यक्तीलाही ऐकून दुःख वाटलं की आपल्या हातून तो जो आहे मेलेला नाही. द ॲस्ट्रॉलॉजर्स प्रोसीड. तर तो ॲस्ट्रॉलॉजर त्या व्यक्तीला म्हणतो, गुरुनायक. तर तो व्यक्ती म्हणतो, यू नो माय नेम. द अदर सेड टेकन अबॅक. तर तो व्यक्ती म्हणतो, तुम्हाला माझं नाव माहिती आहे. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. तर जो ॲस्ट्रॉलॉजर्स आहे गुरुनायकला म्हणतो, बघ तुझ्या सर्व गोष्टी मला माहिती आहेत, आता तुला काय करायचं ते लिसन केअरफुली ऐक. ठीक आहे. युअर व्हिलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. या टाउनच्या नॉर्थ दिशेने तुझं गाव 2 दिवसांनी प्रवास करून तू जाऊ शकतो.
टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन, म्हणजे नेक्स्ट ट्रेन पकड आणि तू तुझ्या गावी जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम, म्हणजेच तू तुझ्या घराजवळून जर बाहेर पडाला तर तुझ्या लाईफला संकट आहे मला दिसत आहे, असं ॲस्ट्रोलॉजर्सनी म्हटलं. ही टूक आउट हिज पिंच अँड सॅक्रेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम, म्हणजेच ॲस्ट्रोलॉजर्सनी राख घेतली आणि त्या व्यक्तीला दिली आणि म्हणाला, रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम, नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लाईव्ह टू द 100. हे राख घे आणि तुझ्या कपाळाला लाव असं म्हटलं आणि म्हणाला नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन, साऊथवर्डकडे कधीही येऊ नको असं म्हणाला आणि यू विल लाईव्ह टू बी 100 आणि 100 वर्ष तुझं आयुष्य असेल असं ॲस्ट्रोलॉजर्स म्हणाला. आणि तो व्यक्ती म्हणजेच की गुरुनायक म्हणाले, व्हाय शूड आय लिव्ह होम अगेन, म्हणजेच मी माझं घर का सोडलं. द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली, आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन फॉर हिम टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम, जर तो मला मिळाला असता तर मी त्याला मारलं असतं असं तो व्यक्ती म्हणाला. गुरुनायक म्हणाले, ही शोक हिज हेड रिग्रेटफुली, त्याने त्याचं डोकं पश्चातापाने म्हणजे असे हलवले. ही हॅज एस्केप माय हँड्स, आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व, तो माझ्या हातून निसटलेला आहे. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व, जशी त्याला मृत्यू पाहिजे होती तसं तो मेलेला असेल अशी आशा करतो. तर ॲस्ट्रोलॉजर्स म्हणाला, यस हो, ही वाज क्रश्ड अंडर अ लॉरी, तो ट्रक खाली चिरडला गेलेला आहे असं ॲस्ट्रोलॉजर्स म्हणाला. द अदर लुक ग्रॅटिफाईड टू हिअर इट, म्हणजेच जो व्यक्ती आहे गुरुनायक आहे त्याला आनंदही वाटलं की हा लॉरी खाली ट्रक खाली तो चिरडला गेलेला आहे आणि तशी त्याची मृत्यू झाली. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाइम अँड द ॲस्ट्रोलॉजर्स पिक अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग, त्याने पूर्ण सामान त्याचं घेतलं आणि बॅगीमध्ये तो टाकत होता. द ग्रीन शार्प वॉज ऑल्सो गॉन, जो ग्रीन लाईट होता तो सुद्धा गेला. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड द सायलेन्स, जो तो जागा तिथून जात होता पूर्णपणे तर सायलेन्स होता आणि अंधारसुद्धा होता. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग द ॲस्ट्रोलॉजर्स अ हँडफुल ऑफ कॉईन्स, तर त्याने पूर्ण हातभर ॲस्ट्रोलॉजर्सला कॉईन्स दिले आणि तो सुद्धा गुरुनायक तो सुद्धा इथं निघून गेला. इट वॉज नियरली मिड नाईट वेन द ॲस्ट्रोलॉजर रीच होम, तर पूर्ण मध्यरात्री होती जेव्हा ॲस्ट्रोलॉजर्स त्याच्या घरी पोहोचला. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ऑन एक्सप्लेशन, तर मध्यरात्री ॲस्ट्रोलॉजर्स घरी पोहोचला तर त्यामुळे त्याची पत्नी तो दरवाजावरती वाट पाहत होती आणि त्याला विचारलं की एवढा उशीर जो आहे तो का झाला. ही फ्लग द कॉईन्स ॲट हर अँड सेड काउंट देम, वन मॅन गेव ऑल दॅट. ॲस्ट्रोलॉजर्सनी पूर्ण कॉईन पत्नीच्या हातात दिले आणि म्हणाला की कॉईन मोज, आणि हे जे कॉईन्स आहेत एका व्यक्तीने पूर्ण दिलेले आहेत. 12.5 आनाज, तर ती म्हणाली 12.5 आनाज आहेत काउंटिंग करून, ठीक आहे. शी वॉज ओव्हरजॉईड, म्हणजे तिला आनंद झाला होता. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो, तर जॅगरी म्हणजे की गुळ आणि कोकोनट म्हणजे नारळ मी उद्या विकत घेणार आहे. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स सो फार मेनी डेज नाऊ, म्हणजेच की त्याची जी मुलगी आहे तर ती विचारत होती काहीतरी इथं गोळ खाण्यासाठी, तर ती म्हणाली पत्नी की आता मुलीसाठी मी इथं गोळ काहीतरी बनवणार, एवढे पैसे आले आहेत तर आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर, तिच्यासाठी मी काहीतरी गोड स्वीट बनवणार आहे. द स्वाईन हॅज चिटेड मी, ही प्रॉमिस्ड मी अ रुपी, सेड द ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजर म्हणाला की त्या व्यक्तीने माझ्यासोबत चीट केला आहे, तो म्हणाला की मला फक्त तो 1 रुपी देत होता. यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग, तर जी त्याची पत्नी आहे तर ती म्हणाली की तुम्ही इथं चिंतेत दिसत आहात, इथं काही चुकीचं झालेलं आहे का. ॲस्ट्रोलॉजर्स म्हणाला नथिंग, काहीच नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन अ पायल, पायल म्हणजे काय की खाट. ही टोल्ड हर, तर सर्व डिनर करून ते खाटीवरती बसले आणि तिला सांगितलं, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे, एक खूप मोठं संकट माझ्यावरून गेलेलं आहे असं ॲस्ट्रोलॉजर्स म्हणाला. आय थॉट आय हॅड ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दिस इयर्स, म्हणजेच की माझ्या हातून एका जणाचा खून झालेला आहे असं मला आतापर्यंत वाटत होतं. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम, तर हेच कारण होतं की मी माझ्या घरून इथं पळून आलेलो होतो. सेटल्ड हिअर, इथं सेट झालो. अँड मॅरिड यू, आणि तुझ्यासोबत लग्न केलं. ही इज अलाइव्ह, तो व्यक्ती जिवंत आहे. शी गास्प, म्हणजेच की तिला धापात टाकत ती म्हणाली, यू ट्राईड टू किल हिम, तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तर ॲस्ट्रोलॉजर्स म्हणाला, यस, इन अवर व्हिलेज व्हेन आय वॉज अ सिली यंगस्टर, म्हणजे मी गुंडा होतो माझ्या गावामध्ये असं त्यांनी म्हटलं. वी ड्रँक, आम्ही दारू वगैरे पेलो. ग्लॅम्ड अँड क्वारल्ड बॅडली वन डे, जुगार खेळलो आणि
त्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला. व्हाय थिंक ऑफ इट नाऊ. आता त्याचा विचार का करायचा. तो म्हणाला टाइम टू स्लीप. झोपण्याची वेळ झालेली आहे. यॉविंग अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द पॉयल. म्हणजे जांभोळी देऊन त्या खाटीवरती तो झोपला. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची पूर्ण स्टोरी जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि शेअर नक्की करा. थँक्यू.